व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, व्यासपीठासमोर बसले सर्व सन्माननीय नागरिक, मी तर बसलेल्यांपैकी सगळ्यात वयानं लहान आहे, त्यामुळे मार्गदर्शनपर काही बोलणार नाही मी. आपला अनुभव सगळ्यांचा माझ्यापेक्षा जास्तच आहे. पण तरी पण खेळ ही अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांना एकत्र आणते. ग्राउंडवरती सगळेजण एकत्र येतात खेळण्यासाठी. आणि आत्ता जी बदलती परिस्थिती पाहता जर खेळा म्हणून लोक एकत्र आली तर कदाचित समाजामधील थोडाफार क्राईम कमी होईल. जी लोक बाहेर जाऊन भांडतात रस्त्यावरती, थोडी जरा ग्राउंडवर ती भांडणं होऊन गेली तर ती ग्राउंडच्या बाहेर जात नाहीत भांडणं. आणि शिवाय सरांनी एक मुद्दा मांडला की व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही फार मोठी गोष्ट असते. आपल्यासारखे वरिष्ठ आणि ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी कमावलेलं आहे अशा नागरिकांनी आपल्यापेक्षा जी खालची जी मुलं आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये किंवा पहिल्या काळामध्ये जेवढ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या त्या आता उपलब्ध आहेत. सोशल मीडिया आहे. तर अशा प्रकारे जर आपल्या इथल्या टॅलेंटेड मुलांसाठी जर आपण ग्राउंड उपलब्ध तयार करून दिली तर खरंच किंवा एखादी स्पर्धा आयोजित केली, फक्त क्रिकेटची नाही तर इतरही अशा क्रीडा स्पर्धा आहेत, तर ते अतिशय चांगलं होईल. आणि अंबाजोगाई ही फार वेगळी नगरी आहे. आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा एक सांस्कृतिक वारसा आपल्याला आहे आणि खेळ हा एक संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळं हा खेळ हा आपल्या अंबाजोगाईचा एक अविभाज्य भाग बनून राहिला पाहिजे. वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या अंबाजोगाईमधून प्लेयर्स गेले पाहिजेत अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.